नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प म्हणजे ते कोणत्या नदीवर धरणं कोणतं आहे याबद्दल माहिती बघणार आहोत. चला तर मग वन लाईनर प्रश्नाला सुरुवात करू आजच्या. बघा, पहिला प्रश्न आहे, इडुक्की धरण कोणत्या नदीवर आहे? काय त्याचं उत्तर? पेरियार नदी. ओके, इडुक्की धरण कोणत्या नदीवर आहे? पेरियार नदी. पेरियार नदी कोणत्या राज्यात आहे? केरळ राज्यात आहे. असं लक्षात ठेवायचं. कसं पण प्रश्न येऊ शकते. इडुक्की धरण कोणत्या राज्यात आहे असा पण प्रश्न येऊ शकते. त्याच्यानंतर उकई प्रकल्प. तर उकई प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तापी नदीवर आहे. कोणत्या? तापी नदीवर. कोणत्या राज्यात आहे? गुजरात राज्यात आहे. उकई प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? गुजरात राज्यात. त्याच्यानंतरचं पुढचं वन लाईनर आहे, काक्रापार प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? काक्रापार कोणत्या नदीवर? तापी नदीवर आणि गुजरात राज्यात. बघा, उकई आणि काक्रापार प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? गुजरात राज्यात आहेत आणि तापीच नदीवर आहे. त्याच्यानंतरचं पुढचं बघा, पुढचं आहे कोल्डेम प्रकल्प. बघा, कोल्डेम प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? कोल्डेम तर कोणत्या नदीवर आहे? सतलज नदीवर आहे. कोणत्या राज्यात आहे? हिमाचल प्रदेश राज्यात आहे. काय प्रश्न आहे? कोल्डेम प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? कोणत्या नदीवर? सतलज नदीवर. कोल्डेम प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात आहे? हिमाचल प्रदेश राज्यात आहे. त्याच्यानंतर गंगासागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? चंबळ नदी आहे. चंबळ कोणत्या नदीवर? चंबळ नदीवर. चंबळ नदी कुठून वाहते? मध्य प्रदेशमध्ये वाहते. बघा, काय प्रश्न आहे? गंगासागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? चंबळ नदीवर. गंगासागर प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात? मध्य प्रदेश राज्यात आहे. त्याच्यानंतरचं पुढचं, जवाहर सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? चंबळ नदीवरच आहे जवाहर सागर. आणि कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. बघा, ही चंबळ नदी दोन म्हणजे बऱ्याच राज्यातून वाहते. त्याच्यानंतर गंगासागर प्रकल्प म्हणलं तर मध्य प्रदेश, जवाहर सागर प्रकल्प म्हणलं तर कुठं? राजस्थान म्हणजे. त्याच्यानंतर जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? गोदावरी नदीवर. कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र राज्यात. त्याच्यानंतर टिहरी प्रकल्प, हा टिहरी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? भगीरथ नदीवर आहे. आणि कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड. टिहरी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात? उत्तराखंड राज्यात आहे. एवढं लक्षात असू द्या. त्याच्यानंतरचं पुढचं बघा, तिलैया प्रकल्प. तिलैया प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? कोणत्या नदीवर? बराकार नदी. कोणती? बराकार नदी. त्याच्यानंतर कोणत्या राज्यात आहे? झारखंड राज्यात आहे तिलैया प्रकल्प. काही प्रश्न, तिलैया प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात? झारखंड राज्यात आहे. त्याच्यानंतर तुळबळ प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तुळबळ प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? काही उत्तर, तुळबळ प्रकल्प झेलम नदीवर आहे आणि तुळबळ प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? जम्मू काश्मीर राज्यात आहे. ओके. त्याच्यानंतर दुर्गापूर बैराज प्रकल्प. दुर्गापूर बैराज प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? दामोदर नदीवर. आणि कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल राज्यात आहे दुर्गापूर बैराज प्रकल्प. ओके, लक्षात असू द्या. त्याच्यानंतरचा पुढचा प्रकल्प आहे दुलहस्ती प्रकल्प. दुलहस्ती प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? चिनाब नदीवर आहे. दुलहस्ती प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? जम्मू काश्मीर. ओके, दुलहस्ती प्रकल्प लक्षात असू द्या, चिनाब नदीवरचं. त्याच्यानंतर नागपूर विद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? नागपूर विद्युत प्रकल्प कोरडी नदी आहे, कोरडी. त्याच्यानंतर कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्रामध्ये, माहीत असेल तुम्हाला. त्याच्यानंतर नागार्जुन सागर प्रकल्प. नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? कृष्णा नदीवर आहे. कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेश. नागार्जुन सागर प्रकल्प. त्याच्यानंतर नाथाप्पा झाकिरी प्रकल्प. नाथाप्पा झाकिरी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सतलज नदीवर आहे. आणि कोणत्या राज्यात आहे? हिमाचल प्रदेश राज्यात आहे नाथाप्पा झाकिरी प्रकल्प. त्याच्यानंतर पेंचहेत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? दामोदर नदीवर आहे. आणि कोणत्या राज्यात आहे? झारखंड राज्यात आहे. पेंचहेत धरण, दामोदर नदी आणि झारखंड राज्य, पेंचहेत प्रकल्प. त्याच्यानंतरचा पुढचा प्रकल्प बघा, पोचमपड प्रोजेक्ट. पोचमपड प्रोजेक्ट कोणत्या नदीवर आहे? महानदीवर आहे. आणि कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक राज्यात आहे. त्याच्यानंतर फराक्का प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? गंगा नदीवर आहे आणि पश्चिम बंगाल राज्यात आहे. फराक्का योजना किंवा फराक्का प्रकल्प. त्यांच्यानंतर बनसगर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सोन नदी. कुठे आहे? मध्य प्रदेश राज्यात, सोन नदीवर बनसगर प्रकल्प. त्याच्यानंतर भाकरा नानगल प्रकल्प कुठे? सतलज नदीवर आहे. कोणत्या राज्यात आहे? हिमाचल प्रदेश. काय प्रश्न आहे? भाकरा नानगल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? कोणत्या नदीवर? सतलज नदीवर. भाकरा नानगल प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात? हिमाचल प्रदेश राज्यात.
भीमा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? कोणत्या? पवना नदी. पावना नदी कुठे? तेलंगणामध्ये. भीमा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात? तेलंगणामध्ये. कोणत्या नदीवर? पावना नदी. त्याच्यानंतर माताटीला प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? बेतवा नदीवर आहे. बेतवा नदी कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये. बेतवा नदी कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये. माताटीला आहे. कुठं? माताटीला प्रकल्प. त्याच्यानंतर रणजित सागर धरण प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? रवी नावाची नदी आहे. कुठं? जम्मू काश्मीरमध्ये. रणजित सागर प्रकल्प, रवी नदी, जम्मू काश्मीर. त्याच्यानंतर राणा प्रताप सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? चंबळ नदीवर आहे. आणि कोणत्या राज्यात आहे? राजस्थानमध्ये. राणा प्रताप सागर प्रकल्प. त्याच्यानंतरचं बघा, कोणता प्रकल्प आहे? सतलज प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? चिनाब नदीवर आहे. सतलज प्रकल्प जम्मू काश्मीरमध्ये. त्याच्यानंतर सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? नर्मदा नदीवर. कोणत्या राज्यात? गुजरात. काय प्रश्न येईल? सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? नर्मदा नदी. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? गुजरात राज्यात. हिकाल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? घटप्रभा नदीवर आहे. प्रकल्प नाही, घटप्रभा नदीवर आहे. कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक राज्यात आहे. हिकाल प्रकल्प, घटप्रभा नदी आणि काय? कर्नाटक राज्य. ओके. बघा, नदी आणि कोणतं राज्य त्याच्याशी संबंधित आहे याच्यावरचे आपण प्रश्न बघितले. महत्त्वाचे प्रश्न आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आपला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करून घ्या. खूप सारे मी वन लाईनरमध्ये अशाच प्रकारचे व्हिडिओ घेतलेले, तर ते एकदा बघून घ्या. ओके. तोपर्यंत धन्यवाद.